आणि आता एक मोठी बातमी येते ती म्हणजे नवीन सरकारच्या पहिल्या निर्णयातून शेतकरी कल्याणासाठी सरकारची असलेली बांधिलकी दिसून आलेली पहिली फाईल पीएम किसान निधी प्रकाशनाशी संबंधित आहे। आमचं सरकार किसान कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे, त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं। नवीन सरकारचा पहिला निर्णय तो म्हणजे शेतकरी कल्याणासाठी, कारण पंतप्रधानांनी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल कोणती तर ती पीएम किसान निधी प्रकाशनाशी संबंधित आहे। त्यामुळे आमचं सरकार हे किसान कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे। त्यामुळे पंतप्रधानाचा पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। प्रशांत, पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर आणि पदभार स्वीकारल्यानंतर पहिला कोणता मोठा निर्णय किंवा कोणत्या फाईलवरती पंतप्रधानांनी सही केली असेल तर ती शेतकरी कल्याणाशी संबंधित योजनेसंदर्भात आहे, त्याबद्दल काय माहिती? बरोबर, जर बघितलं आपण तर अतिशय महत्त्वाचं आहे की लोकसभेच्या 18व्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा जो धक्का बसला तो शेतकऱ्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला बसला होता। त्यामुळे पहिली फाईल जी आहे ती शेतकऱ्यांच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केली आहे। यामध्ये पंतप्रधानांच्या वतीने जर बघितलं आपण तर साधारणतः कृषी खात्यासाठी त्यांनी जवळपास 20,000 कोटी रुपयाचे वितरण करण्याकरता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याकरता एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। आणि त्यामध्ये त्यांना साधारणतः जर बघितलं आपण तर त्यांनी स्वाक्षरी करून हे स्पष्ट केलंय की वर्तमान सरकार जे आहे ते शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे। त्याचमुळे मी पदभार स्वीकारल्यानंतर फाईलवर स्वाक्षरी करत आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी। आणि माझं हे आजच्या दिवसातलं पहिलं काम आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी।